या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्या पिंकूच्या वडिलांनी आग्रह केल्यामुळे तारा त्यांच्या पाया पडते आणि मग ते हसतच भैरवीला म्हणू लागतात की चला आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम तर झाला, आता लवकरात लवकर या दोघांचं लग्न उरकून टाकू. आणि त्यावेळी भैरवी म्हणते की हो ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वजे घराण्याशी सोयरीक जुळवताय म्हणजे लग्न धूमधडाक्यातच होणार. तर त्या पिंकूचे वडील म्हणतात की त्याची काळजी तुम्ही करू नका, जरी तुम्ही नाही ना केलं तरी आम्हाला माहिती आहे लग्न धूमधडाक्यात कसं करवून घ्यायचं ते. आणि मग त्यानंतर ते त्यांच्या गुरुजींना सुद्धा बोलावून घेतात आणि सांगतात की लवकरात लवकर एक चांगला मुहूर्त काढा, आणि मुहूर्त असा असायला हवा या दोघांची जोडी 7 जन्म राहायला हवी. तर तो पिंकू म्हणत असतो की 7 जन्म काय, 7,000 जन्म मला तारा हीच बायको म्हणून हवी. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे तारा अजूनच चिडते. आणि मग त्यानंतर ते गुरुजी सांगतात की 2 दिवसांनीच एक चांगला मुहूर्त आहे. आणि ते ऐकून तारा खूपच घाबरते. तर तो पिंकू म्हणत असतो की चालेल, मला आपण 2 दिवसांनीच लग्न करूयात. आणि त्यामुळे भैरवीसुद्धा काळजीतच पडते. मात्र तो पिंकू आणि त्याचे वडील काही ऐकायला तयारच नसतात. ते तर स्टेडियममध्येच आपण लग्न करू असं भैरवीला सांगतात आणि मग हसतच घरातून बाहेर पडतात. आणि ते गेल्यानंतर तारा खूप चिडते. ती भैरवीला म्हणत असते की हे काय चाललंय तुझं, तू माझ्या लग्नाची अशी घाई का करतेस? अगं बघ ती कशी माणसं आहेत, मी त्यांच्यासोबत माझं आयुष्य कसं काढणार आहे. तू माझ्या करिअरचा तर निर्णय मला घेऊ दिला नाही, पण निदान माझ्या लग्नाबाबतचा तरी निर्णय मला घेऊ दे. पण भैरवी तिचं काही ऐकत नाही. ती म्हणत असते की या घरात तेच होणार जे मला हवं आहे. आणि त्यामुळे तारा खूप आरडाओरडा करते. ती म्हणते की मी तुझं काही ऐकणार नाही आहे. त्यामुळे भैरवी सरळ तिला खोलीत घेऊन जाते आणि बेडवर ढकलून देत म्हणते की तू आता इथेच थांबायचं, खोलीतून बाहेरसुद्धा निघायचं नाही, आणि जर आरडाओरडा केला ना तर मी तुझा जीव घेईल. आणि मग ती ताराला बंद करून बाहेर येते. पण त्याच वेळी बाहेर नेमकी तिलोत्तमा आलेली असते आणि ती भैरवीला आणि तारालाच हाक मारत असते. त्यामुळे भैरवी घाबरते आणि पुन्हा आतमध्ये जात ताराला धमकी देत म्हणते की बाहेर तिलोत्तमा आली आहे, तिच्यापर्यंत जर तुझा आवाज पोहोचला ना तर याद राख, मी तुला खरंच मारून टाकेल. त्यामुळे तारा रडत एकटी आतमध्ये बसून राहते. आणि मग ती भैरवी बाहेर येते. तिलोत्तमा तिला म्हणत असते की भैरवी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी आले. तर भैरवी तिला विचारते की बोल तिलोत्तमा, काय झालं? तर तिलोत्तमा म्हणते की त्याआधी तारा कुठे आहे ते मला सांग. तर ती भैरवी खोटं सांगते की तारा एका कामानिमित्त बाहेर गेले. पण तितक्यात आतमधल्या खोलीमधून आवाज येतो. तिलोत्तमा विचारते की आत दुसरं कोणी आहे का गं? तर भैरवी म्हणते की नाही अगं, सकाळपासून एक मांजर त्रास देत आहे, कदाचित तेच असेल. आणि त्यावर तिलोत्तमा ही विश्वास ठेवते. दुसरीकडे सावली तिचं काम करत असते आणि त्याचवेळी तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. ती कॉल रिसीव करते आणि विचारते की कोण आहात तुम्ही? आणि त्यावेळी एक माणूस हसतच म्हणतो की सावली, मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून मी तुला फोन केला आहे. तर सावली विचारते की कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला का माझी काळजी वाटते? तर तो माणूस हसतच म्हणतो की हे बघ, जास्त प्रश्न विचारू नको, मी तुला फक्त आता इतकंच सांगतोय की तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे. आणि हे ऐकून सावली खूप घाबरत्याने विचारते की हे काय बोलताय तुम्ही, कोण आहात तुम्ही, आणि सारंग सरांच्या जीवाला कोणापासून धोका आहे? तर तो माणूस हसतच म्हणतो की आता ते तू शोधून काढ, आणि तो फोन ठेवून देतो. त्यामुळे सावली खूप घाबरते. दुसरीकडे तिलोत्तमा भैरवीला म्हणत असते की भैरवी, तू प्लीज बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि आज मी इथे ना तुझी मैत्रीण म्हणून आलेली नाही आहे. आपण आपली मैत्री ना थोडीशी बाजूला ठेवू. मी इथे आज एका ऑफिशियल कामासाठी आली आहे. त्यामुळे भैरवी विचारते की काय झालं तिलोत्तमा, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तर तिलोत्तमा हसून म्हणते की नाही अगं. आणि मग ती भैरवीचा हात हातात घेत म्हणते की भैरवी, मी माझ्या सोहमसाठी तुझ्या ताराचा हात मागायला इथे आली. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण त्या दोघांचं लग्न लावून द्यावं. पण हे ऐकून भैरवी खूपच चिडते. तिलोत्तमाच्या मात्र ही गोष्ट आधी लक्षात येत नाही. ती वेगळ्याच आनंदात असते. ती म्हणत असते की भैरवी, मला खात्री आहे तू मेहेंदळ्यांच्या स्थळाला नाही म्हणणार नाही. मला जेव्हा कळलं ना की सोहम आणि ताराचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा मी खरंच खूप खुश झाले. मी सोहमला सांगितलं की आता मी लगेच भैरवीकडे जाते आणि ऑफिशियली सगळं करते. म्हणूनच बघ, मी सगळं काही घेऊनच इथे आले. आणि मग त्यानंतर ती भैरवीला विचारते की तू ही बातमी ऐकून खुश तर आहे ना? पण त्यावेळी भैरवीच्या तोंडून शब्द फुटतच नाही. तर तिलोत्तमा तिला पुन्हा पुन्हा
विचारते की भैरवी काय झालं, तुला हे लग्न मान्य तर आहे ना? आणि मग त्यावेळी भैरवी म्हणते की नाही तिलोत्तमा, मला हे स्थळ हे लग्न मान्य नाही आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमाला मोठा धक्काच बसतो. ती विचारते की काय बोललीस तू, तुला मेहेंदळेंचं स्थळ मान्य नाही आहे? आणि त्यावेळी भैरवी म्हणते की हो, मला नाही आहे हे लग्न मान्य, मी माझ्या ताराचं लग्न सोहमसोबत नाही लावून देऊ शकत. आणि हे ऐकून तिलोत्तमाला तर काय बोलावं हेच सुचत नाही. ती भैरवीला विचारते की भैरवी, नेमकं कारण तरी काय आहे? तर भैरवी म्हणते की माझी मर्जी, मला नाही हे लग्न लावून द्यायचं आणि शेवटी ताराची आई मी आहे. माझ्या मुलीचं लग्न मी कोणाशी करावं हे मी ठरवेल, ते दुसरं कोणीही मला सांगायची गरज नाही. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हो, तूच ठरव तुझ्या मुलीचं लग्न कोणाशी लावून द्यायचं ते, पण माझी मर्जी म्हणजे काय गं? आणि आत्तापर्यंत ही मर्जी कुठे होती? आणि मग तिलोत्तमासुद्धा आत्तापर्यंत तिने भैरवीसाठी जे काही केलेलं असतं ते सगळं तिच्या तोंडावर बोलून दाखवायला सुरुवात करते. ती म्हणत असते की जेव्हा तुला गरज होती, जेव्हा तुझा नवरा तुला सोडून गेला होता, तेव्हा जर मी सुद्धा म्हणले असते की माझी मर्जी, मला नाही तुला मदत करायची, नाही तुला आधार द्यायचा, तर मग तू काय केलं असतं गं? तेव्हा तुला मानसिकरित्या मी आधार दिला, सगळ्याच बाजूंनी तू पूर्णपणे खचून गेली होती. आणि त्यावेळी मी मैत्रीचा हात पुढे केला, तेव्हा तर मी नाही ना म्हटलं, माझी मर्जी. आणि हे ऐकून भैरवी म्हणते की मला मान्य आहे, तू मला जेव्हा गरज होती तेव्हा आधार दिला, पण त्याचा अर्थ असा नाही की तू मला विकत घेतलं. आणि हे ऐकून तिलोत्तमा हसून म्हणते की भैरवी, अगं तू एक कलाकार आहे, तुझ्या तोंडी अशी खरेदी विक्रीची भाषा शोभत नाही. एक वेळ जर हे मी बोलले असते ना तर ते बरोबरही वाटलं असतं, कारण आम्ही हाडाचे व्यापारी आहोत, मात्र तू हे असं बोलायला नको होतं. आणि त्यावेळी भैरवी म्हणते की हे बघ, मी आपल्या मैत्रीची किंमत करत नाही आहे, पण जेव्हा प्रश्न माझ्या मुलीचा येतो ना तेव्हा मी व्यवहारी होणारच ना, कारण मला माझ्या ताराचं भवितव्य महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी तिलोत्तमा हसून म्हणते की अगं मग माझ्या सोहमसोबत लग्न करून ताराचं भवितव्य उज्ज्वलच होणार आहे. परंतु भैरवी म्हणते की नाही, मला हे सगळं पटतच नाही. आणि तुला कारण हवं आहे ना, तर मग ऐक, वजे घराण्याची परंपरा आहे, आमच्या घरातील लग्न संगीत घराण्यातील लोकांशीच होतात आणि तुमचं घराणं संगीत घराणं नाही आहे. आणि हे ऐकून तिलोत्तमा म्हणते की अगं इतकंच ना, पण तुला माहिती आहे ना, सोहमने आत्ताच एक म्युझिक कंपनी सुरू केली आहे, तो एका म्युझिक कंपनीचा ओनर आहे आणि या सगळ्याचा आपल्या ताराला सुद्धा किती फायदा होईल याचा तू विचार कर. परंतु भैरवी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तिलोत्तमा जे जे सांगेल त्याच्या विरोधातच ती बोलत असते. तिलोत्तमा तिला पोटतिडकीने समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते की अगं निदान आपल्या मुलांच्या आनंदाचा तरी विचार कर. परंतु भैरवी म्हणते की त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला माझ्या मुलीचं भविष्य आहे आणि तिचं लग्न एका गायकासोबतच होणार, एका बिझनेसमॅनसोबत नाही. आणि मग भैरवीची अशी भाषा ऐकून तिलोत्तमासुद्धा खूप चिडते. ती म्हणत असते की भैरवी, खरंच तुला ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली. मला असं वाटत होतं की आपण दोघीजणी चांगल्या मैत्रिणी आहोत, आपल्या घरचे सुद्धा एकमेकांना चांगलं ओळखतात, जर तारा सोहमचं लग्न झालं तर सगळेच जण खुश असतील. पण आज तू माझा हा भ्रम दूर केला. मी ते खूप आशा घेऊन आले होते, पण तुझं खरं रूप आज माझ्या समोर आलं. आणि हे ऐकून ती भैरवीसुद्धा म्हणते, आलं ना मग समोर, मग काय करणार आहेस तू, निघ इथून. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की मी तर जाणारच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथून जाते ती शेवटची, पुन्हा तुझ्या दारात पाऊलही ठेवणार नाही. आणि जरी तू नाक घासत माफी मागत माझ्याकडे आली ना, तर मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि मग ती सरळ तेथून बाहेर पडते. दुसरीकडे सावली सारंगला कॉल करून विचारत असते की सारंग सर, तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही आहे ना? तर सारंग म्हणतो की सावली, मी ठीक आहे, पण तू असं का विचारते? आणि मग त्यावेळी सावली तिला जो फोन आला होता त्याबद्दल सांगू लागते. पण सारंग म्हणतो की तू इतका विचार नको करू, कोणीतरी मस्करी केली असेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, तिलोत्तमा घरी आपला हात मागण्यासाठी आली होती. ही गोष्ट जेव्हा ताराला समजते तेव्हा ती भैरवीवर खूप चिडते, पण भैरवी तिचं काही ऐकून घेतच नाही. तर दुसरीकडे तिलोत्तमा देखील घरातल्यांना सांगते की आता यापुढे मला त्या वजे घराण्यातील कोणाचंही नाव आपल्या घरात ऐकायचं नाही आहे, त्यांचा आणि आपला कायमचा संबंध संपला. आणि ही गोष्ट सोहमला सहनच होत नाही आणि मग तो झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.